स्टार्ट डुईंग इट ऑन द सेम डेला आपले सेशन्स पण अटेंड झाले पाहिजे, सेम डेला आपला होमवर्क पण झाला पाहिजे. आजचं काम उद्यावर ढकलायचं नाही, आणि असं झालं तर मग नुकसान तुमचंच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो बच्चा पार्टी, मग आपण आता जे कुणी न्यू कमर्स आहेत, जे कुणी प्रेझेंट नव्हते, त्यांनी आपले रेकॉर्डेड सेशन बघावेत आणि त्यातनं मग ॲन्सर काढावेत. तर मी काही गोष्टी शिकवल्या आणि त्याच गोष्टीमध्ये आपण स्टार्ट केलं होतं ॲप्लिकेशन्स ऑफ UCM, ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर व्हेकल चालली, व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, तर त्या केसमध्ये जो फॉर्म्युला आहे, स्पीडचा फॉर्म्युला आहे, तर स्पीडचा फॉर्म्युला जो आला होता तो आला होता आमच्यासाठी V = √μs मल्टिप्लाइड बाय R × G. सो वेअर μs इज कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, आठवत असेल सर्वांना तर. ठीक आहे, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. देन आपका R था रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ, आणि G होता आपला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आठवत आहे का सर्वांना? ज्यांना आठवत नसेल त्यांनी वही ओपन करा, वहीचे पानं उचका थोडे. ठीक आहे, तुम्हाला आठवेल. देन व्हेकल ऑन ए बँक रोड, व्हेकल जर म्हणजे आता रेल्वे ट्रॅक घ्या किंवा व्हेकल घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही घाटाचा रस्ता पाहताल, घाट रस्ता, आणि जिथं वळण असतं, तर आतल्या बाजूचं वळण जे आहे ते इट इज ॲट लोअर एज ॲज कम्पेअर टू लोअर हाईट ॲज कम्पेअर टू द आउटर एज. व्हेकल ऑन ए बँक रोड, मी इथं दाखवतो सर्वांना डायग्राम, ज्यांना कुणाला समजलं नसेल किंवा जे न्यू कमर असतील त्यांच्यासाठी सांगतो. तर घाटाचा रस्ता जर तुम्ही पाहताल, तर आतमधली जी बाजू असते जिथं टर्न घ्यावा लागतो, तर ती आतली बाजू ही कमी हाईटला असते आणि बाहेरची बाजू ही जास्त हाईटला असते. याला आपण आउटर एज पण म्हणत असतो. ठीक आहे, आउटर एज, दिस इज इनर एज. तो ये इसके लिए जो मिनिमम स्पीड और मॅक्सिमम स्पीड बघा. आता गंमत आहे इथे. राठोड, येवले, लवांडे, उदावंत, गीते, सर्वांना स्क्रीन दिसतीये का? बेगे, त्याच्यानंतर सुपेकर, मशिरा शेख, प्रेम गाडेकर, खोसे, सागर खोसे, साहेबराव वाघमारे, देन साक्षी कदम, साक्षी साबळे, सर्वांसाठी सांगतोय. शीतल चोर, सिद्धी लबडे, वर्षा घुले, सगळ्यांची नावं एका दमात घेणं होत नाहीये, शक्य नाहीये, पण सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं. आणि बघा आता मी काय सांगतोय ते इथे. तर परत एकदा, व्हेकल ऑन ए बँक रोड, मग आपल्या गाडीचा स्पीड, हे बघा इथं जर आपली गाडी असेल अशी, आपली गाडी टर्न घेते. आता हे गाडीचे चाकं आहेत, आता चाकं मोठे झाले गाडीपेक्षा, पण भावना महत्त्वाच्या. तर गाडी आपली टर्न घेते, गाडीचं मिनिमम स्पीड असा पाहिजे की गाडी खाली घसरली नाही पाहिजे उत्तराच्या दिशेने, आडवी बरं का गाडी. ठीक आहे, उभी नाही आहे, आडवी अशी टॉप व्ह्यूने जर पाहिलं तर अशी तिकडनं येते गाडी आणि अशी इकडे चालली आहे गाडी, असं समजून घ्या. हे बघा सर्क्युलर पाथने. सो गाडीचा मिनिमम स्पीड असा पाहिजे की ती खाली पण नाही घसरली पाहिजे आणि एवढा जास्तही नाही पाहिजे की ती बाहेर रस्त्याच्या बाहेर फेकली नाही गेली पाहिजे. तुम्ही बघा कधी पण तुम्हाला जर 2 व्हीलर चालवत येत असेल किंवा गाडीवर ॲटलिस्ट मागे बसला असाल, जिथं जिथं टर्न येतो तिथं गाडीचा स्पीड कमी करावा लागतो. कमी स्पीडमध्येच गाडी टर्न घेऊ शकते योग्यरित्या, नाहीतर तुम्ही रोडच्या बाहेर फेकले जा. मग तो जो मिनिमम स्पीड आहे त्याचा फॉर्म्युला आम्ही फाइंड आउट केला बाय कन्सिडरिंग द फ्रिक्शन. जर फ्रिक्शन कन्सिडर केलं नाही तर फॉर्म्युला असा होता VS = √RG tan थीटा. सॉरी फॉर दिस. हाँ, R × G × tan थीटा. तो ये थीटा क्या है? ये थीटा ये एंगल है जो इनर एज ने आपके आउटर एज ने इनर एज के साथ बनाया या फिर ये हॉरिजॉन्टल के साथ बनाया है. एंड विच इज tan ऑफ थीटा. R इज रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ एंड G इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो दिस इज विदाउट कन्सिडरिंग द फ्रिक्शन. पण जर तुम्हाला रोड आणि टायरमधलं फ्रिक्शन कन्सिडर झालं तर रोड आणि गाडीच्या टायरमधलं जे फ्रिक्शन आहे ते कन्सिडर करताना तुम्हाला फॉर्म्युला येतोय V मिनिममचा. मिनिमम स्पीड = √, बघा इथं RG इन ब्रॅकेट tan थीटा -μs अपॉन खाली बनताय 1 + μs × tan थीटा. बघा फॉर्म्युला बघा, वरच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि खालच्या फॉर्म्युल्यामध्ये काय फरक आहे. तर हा μsचा फॅक्टर, आणि ज्या वेळेस मिनिमम स्पीड असतो ना मिनिमम, तर आता हे डेरिवेशन केलेलं आहे मागच्या सेशनमध्ये, म्हणजे कालच्या सेशनमध्ये झालं आहे. दोज हू वेअर ॲब्सेंट आय रिक्वेस्ट देम टू गो थ्रू द व्हिडिओ फर्स्ट. आणि जर त्याच्यातनं डाऊट आले तर तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपवर माझ्या पर्सनल चॅटवर क्वेश्चन्स विचारू शकता. ठीक आहे. रोहिणी, सागर, साहेबराव वाघमारे, त्यानंतर साक्षी कदम. मे बी कधी कधी आता असं होतं आहे की तुमच्या
वडिलांचं किंवा आईचं हे नाव असू शकतं बरं का. वर्षा, सॉरी, दिस इज नॉट माय इंटेन्शन, पण इथं आता गुगल मीट तुम्ही जॉईन करताय जीमेल अकाउंटवरनं, तर त्यामुळे असं घडू शकतं. ओके, कमिंग बॅक. सो व्हेलॉसिटी, मिनिमम व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू आर जी टॅन थिटा. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय फरक आहे, बेसिक फरक सांगा बरं काय आहे. तर तुम्ही पाहताल हा जो फॅक्टर आहे आर जी टॅन थिटा हा तसाच आहे, पण इथला फॅक्टर चेंज होतोय. लाईक आर जी टॅन थिटा इथं मायनस म्यू एस 1 प्लस म्यू एस प्लस टॅन थिटा खालचं फॅक्टर. आता व्ही मॅक्सचा जर फॉर्म्युला पाहताल ना तुम्ही, सेम फॉर्म्युला आहे, फक्त थोडेसे चेंजेस आहे. कसे चेंजेस बघा, रूट ऑफ हाँ आर जी इन ब्रैकेट, अभी ऊपर करने वाला हूँ मैं टैन थीटा प्लस म्यू एस, ठीक है, एंड डिवाइडेड बाय नीचे करने वाला हूँ 1 मायनस म्यू एस टाइम टॅन थीटा. आता हे कसं आलं काय आलं, मी हे मागच्या चॅप्टरमध्ये मुलांना फ्री बॉडी डायग्राम शिकवली आहे. मुलांना म्हणजे मुलींना पण, ऑब्वियसली जे विद्यार्थी प्रेझेंट होते त्यांना सर्वांना शिकवली है. सो प्लीज़ प्लीज़ आई रिक्वेस्ट यू टू गो थ्रू इट, ठीक है. आणि आज मैं आपको एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट सिखाने वाला हूँ, वो है वेल ऑफ डेथ. सो सगळ्यांनी या प्रकारे जे सेशनला मी सांगितलं आहे त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि पुढे जाऊयात, ठीक आहे. सो वेल ऑफ डेथमध्ये जाऊयात. वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुवा. कुणी कुणी मौत का कुवा बघितला आहे? मौत का कुवा यात्रेमध्ये आपल्या बघा, गावाकडे यात्रा असते आपली, तर गावातल्या यात्रेमध्ये मौत का कुवा गाडी चालवतात बघा ती लोक. 4 व्हीलर असते, 2 व्हीलर असते. किती किती जणांनी बघितलंय? मग ती लोक गाडी चालवताना खाली का नाही पडत बाबा? ह्याच्याबद्दल कधी विचार केलाय का तुम्ही? ती लोक खाली त्यांची गाडी स्किड का नाही हो, त्याच्याबद्दल विचार केलाय का? आदित्य भांड बोला. सॉरी, मी बोलायला तुम्हाला परमिशन नाही दिली, पण थिंक अबाउट दिस. ऐश्वर्या वाघ, अनिकेत राठोड, अंजली येवले, अर्चना लवांडे, अरुण उदावंत, दीपक गीते, ज्ञानेश्वरी बडे, त्यानंतर कृष्णा गिरी, महेश सुपेकर, मसिरा शेख, प्रेम गाडेकर. विचार करा. यस यस, ओके. चला, तुम्ही थिंकिंगवाली स्माइली टाकली आहे, व्हेरी गुड. आय एम ओके विथ इट. सो मग इकडे बघा, आता मी सांगतो तुम्हाला काय घडतं. सो वेल ऑफ डेथमध्ये येतो मी, वेल ऑफ डेथमध्ये, आणि तिथं डायग्राम काढतोय किंवा तुम्हाला ती डायग्राम मी व्हिज्युअलाइज करून दाखवतो नेटवर. सो मी जे आपले टॉपिक होणार आहे त्या टॉपिकवर मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर वेल ऑफ डेथमध्ये असं समजा की आपली ही विहीर आहे, ठीक आहे, अशी विहीर आहे, मौत का कुवा. हां, आणि त्या मौत का कुवामध्ये तुम्ही बघता असे सगळ्या बाजूने बांबू वगैरे लावलेले असतात, ठीक आहे, अशा फॅशनमध्ये. आणि तुमची जी गाडी चालते ना ती असं मोशन करत असते बघा, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करते. कुठलं मोशन करते? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आता इथले पलीकडचा ट्रॅक मला दाखवता आला नाही आहे. हे सिलेंडर, ठीक आहे. सो आपल्या घरी हे असतं का, बॅरल असतं का, टिपाड, गावरान भाषेत बोलायचं म्हणलं तर पाणी साठ ठेवण्याचं टिपाड असतं बघा, लोखंडी. कसं असतं? सिलेंड्रिकल असतं. त्याप्रमाणे हा मौत का कुवा असतो. आणि आपली जी गाडी चालते ना, ती गाडी घेऊन चालतो ना तो माणूस, तो 2 व्हीलर असते किंवा 4 व्हीलर, तर तो आहे ना असा सरफेसच्या कडेकडेने चालत असतो, असा सर्क्युलर फॅशनमध्ये. मग मला विचारायचं आहे, सपोज आता तुम्हाला इथं मला सरफेस दाखवता येत नाही, पण इथं दाखवतो. मग इथं सरफेस आहे सपोज. आता ती ऑब्जेक्ट अशी आडवी आहे, तर काय होईल रे बच्चा पार्टी? तर ती ऑब्जेक्ट खाली घसरेल, है ना. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ग्रॅव्हिटीने तो खाली घसरायला हवा. त्याच्यावर कुठला फोर्स ॲक्ट होतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे आपण लिहूयात mg. पण ज्या डायरेक्शनमध्ये त्याचं मोशन होत असतं, समजून घ्या, जर तो खाली जात असेल तर त्याला अपोज करणारं जे मोशन असतं त्याला अपोज कोण करतं हमेशा? तर फ्रिक्शनल फोर्स. सरफेसमध्ये आणि ऑब्जेक्टमध्ये. आता हे जर समजत नसेल, व्हिज्युअलाइज होत नसेल, तर व्हिज्युअलाइज करा. आपली पाल असते, पाल घरात भिंतीवर पाल चालते, तर ती कशी चालते? व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, वाय ॲक्सिसच्या अलॉंग चालते, बरोबर की नाही? शीतल, सिद्धी, तनुजा, साक्षी, बरोबर ना? हां, मग ती पाल खाली का नाही घसरून पडत? बरं, तिचं मोशन वरती जे चालत असतं, तर तिचं चारी पायाने ग्रिप मिळते त्या सरफेस बरोबर आणि ती वरती चालत राहते. एम आय करेक्ट? ठीक आहे. मग तेच लॉजिक आता आपल्याला इथं लावायचं आहे बघा. आता कसं? तर सांगतो. ही जी ऑब्जेक्ट आहे, आता तसं पाहायला गेलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ती ऑब्जेक्ट खाली घसरून पडायला पाहिजे सर, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. मग तिच्यावर ॲक्ट होतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बराबर ना बच्चा पार्टी? बराबर की नाही? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. और जर त्याचं मोशन डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल
तर तिला अपोज करते फ्रिक्शनल फोर्स, त्याला स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स म्हणतो आपण. मग ह्या फ्रिक्शनल फोर्सने कुणाला बॅलन्स केलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. मी इथं लिहून घेतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन ए ऑब्जेक्ट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला m/g विच इज स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. कॉल इट ॲज इक्वेशन 1. बरं, आता ह्या एफ एसची व्हॅल्यू, जर एफ एसची व्हॅल्यूज जर लिहायची असेल स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची, तर काय लिहितात? सर्वांना माहिती आहे म्यू एस इंटू एन. आता हे म्यू एस इंटू एन काय आलं बाबा? तर इथं कमेंट लिहितो, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मल्टीप्लाइड बाय नॉर्मल रिएक्शन फोर्स. कितने लोगों को याद आ रहा है? आता हे परवाच्या सेशनला झालेलं आहे. माझं सेशन शेवटी असतं आणि माझ्या सेशनलाच तुम्ही लोक प्रेझेंट राहत नाही. सगळेजण पहिल्या लेक्चरला प्रेझेंट असतात. साक्षी जी आठवतंय का? साक्षी साबळे, सिद्धी लबडे, प्रेम गाडेकर, आठवतंय का फॉर्म्युला? स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला स्टॅटिक फ्रिक्शनल कोएफिशिएंट म्यू एस मल्टीप्लाइड बाय एन. रिप्लेस किया. व्हॉट इज एन? एन स्टँड्स फॉर नॉर्मल रिएक्शन फोर्स. दोज हू वेर ॲब्सेंट त्यांच्यासाठी सांगतो. इकडे बघा छोटीशी डायग्राम. तर इथे एक ब्लॉक आहे, त्या ब्लॉकचं मास आहे सपोज एम, त्याच्यावर ॲक्ट होतं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा हमेशा डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ ॲक्ट होत असतो आणि त्याला अपोज करणारा दुसरा फोर्स असतो, तो फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन फोर्स एन. मग एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा हमेशा सरफेसला परपेंडिक्युलर असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सला तो अपोज करत असतो. तर इथं पण बघा, आता एफ एस रिप्लेस केला आहे. हा फॉर्म्युला सर्वांनी बाय हार्ट करा. कॉल इट एज इक्वेशन 1 इंस्टेड ऑफ कॉलिंग दिस एज इक्वेशन नंबर 1. ओके, सो ये हो गया मेरा फर्स्ट इक्वेशन. बट ऑब्जेक्ट का कौन सा मोशन चल रहा है रे बाबा? बताओ मेरे को. वो सर्क्युलर फॅशन में हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणजे हॉरिझॉन्टल चक्कर मारतोय तो. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉन्ग द सर्कमफरेंस ऑफ द सर्कल. कौन सा मोशन बोलते हैं उसको? कौन सा मोशन बोलते हैं? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. व्हेरी गुड. सेंट्रिपिटल फोर्स कशासाठी गरजेचा असतो? ज्ञानेश्वरी, कशासाठी गरजेचा असतो सेंट्रिपिटल फोर्स? इन ऑर्डर टू परफॉर्म दिस सर्क्युलर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. आणि सेंट्रिपिटल फोर्सची हमेशा डायरेक्शन कुठं असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. टुवर्ड द सेंटर. यस. मग इथं सेंटर असेल तर ह्या सेंटरकडे असेल तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स एक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू, मैंने लिखा यहाँ पे फॉर्मूला सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू, तो इसको फॉर्मूला लिखेंगे या तो mv² बाय आर किंवा mr ओमेगा स्क्वायर. तो कोई बताएगा मुझे व्हाट इज m, व्हाट इज v, व्हाट इज r, व्हाट इज m? m इज मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आता एखादा माणूस आहे, तो गाडीवर बसलाय, मास. v क्या है? उसका लीनियर स्पीड. r क्या है? यस, r क्या है उसका? रेडियस ऑफ सर्कुलर पाथ. यस, या फिर mv² बाय आर लिखो या फिर mr ओमेगा स्क्वायर लिखो. आई कैन गो विथ बोथ द फॉर्म्युले. ओके, सो इफ यू वॉन्ट टू गो विथ. सो नाव आता नेक्स्ट पार्ट काय येतो पिक्चरमध्ये, तर तो बघूयात आपण. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण लिहिला, mgने रिप्लेस केला, एफ एसला आपण रिप्लेस केलं, इन टर्म्स ऑफ म्यू एस इंटू एनने रिप्लेस केलं. आता आपल्याला त्या व्हीकडे जायचं आहे बच्चा पार्टी, बघून घ्या. मग आता इथं तुम्ही लिहिलेलं आहे एक ठिकाणी बघा, म्यू एस इंटू एन. म्यू एस इंटू एन म्हणजेच कोण आहे? आता हा तर नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स आपल्याला जर रिप्लेसच करायचा म्हटला तर कसा रिप्लेस करता येईल? हे बघा, हा जो नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे तर तो कशाने रिप्लेस करता येईल? कारण आता नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा कुठे असतो रे? हमेशा सरफेसमध्ये. आणि हे बघा, मग अशी तुम्हाला दाखवलं ना मी इथं, हे बघा इथं ऑब्जेक्ट होती, परत एकदा इथं काढून दाखवतो बघा. एकच मिनिट बच्चा पार्टी. ही पॉईंट ऑब्जेक्ट आहे. आता ही कशी? आता आडवी आहे. आडवी म्हणजे लाईक अशी होती, तिला मी छोटीशी बनवली अशी. याला म्हणायचं पॉईंट ऑब्जेक्टचा कन्सेप्ट. फिजिक्समध्ये किती हेवी ऑब्जेक्ट असू द्यात, त्या हेवी ऑब्जेक्टला असं छोट्या ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला कन्सिडर करावं लागतं. कॉल इट ॲज पॉईंट ऑब्जेक्ट. मग ह्या पॉईंट ऑब्जेक्टवर कुठला फोर्स ॲक्ट होत होता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कुठला फोर्स अपोज करत होता? नॉर्मल रिॲक्शन फोर्स. आता हा असतो सरफेस. ह्या सरफेसला नॉर्मल रिॲक्शन फोर्स तुमचा हमेशा परपेंडिकुलर असतो, 90 डिग्री एंगल बनाता है. तो अभी अपना ऑब्जेक्ट तो ऐसा है बाबा, ये देखो ऐसा है ना अपना सरफेस, अभी वर्टिकल है. अपना ऑब्जेक्ट यहाँ पे है, तो बताओ नॉर्मल रिएक्शन फोर्स कैसा असेल मग? तो नॉर्मल रिएक्शन फोर्स सर ऐसा होगा. देखो ये आया सरफेस,
सरफेस और ऑब्जेक्ट उसके बीच में ये नॉर्मल रिएक्शन फोर्स हमेशा परपेंडिकुलर रहेगा। बात समझ में आई? ये देखो ये सरफेस अभी हॉरिजॉन्टल नहीं है, ये वर्टिकल सरफेस है बाबा। बिकॉज अपन ये देख रहे हैं, वॉल ऑफ डेथ देख रहे हैं, ये भी देखो ये कैसा सरफेस है, हॉरिजॉन्टल सरफेस है। बात आई समझ में? तो नॉर्मल रिएक्शन फोर्स कुछ इस प्रकार है, और नॉर्मल रिएक्शन फोर्स और सेंट्रीपिटल फोर्स दोनों किधर एक्ट हो रहे हैं, कहाँ पे दिख रहा है आपको? नॉर्मल रिएक्शन फोर्स और सेंट्रीपिटल फोर्स बोथ आर एक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल। सो नॉर्मल रिएक्शन फोर्स मस्ट बी रिप्लेस्ड बाय whom? Normal reaction force must be replaced by centripetal force, sir. So equation 1 में समझ में आई बात सभी को? As यहाँ पे लिखता हूँ as N and CPF both are directed in the same direction, both are directed towards the center of the circle, towards the सेंटर ऑफ द सर्कल। देयरफॉर बताओ फिर मेरे को इक्वेशन क्या बनेगा, किस में रिप्लेस करेंगे? तनुजा, मसीरा, अनिकेत, दीपक, गीते सांगा मला, मग कशात रिप्लेस करेल मी, काय रिप्लेस करेल? हां महेश, त्यानंतर प्रेम। मग मी काय करेल, हे जे इक्वेशन लिहिलं आहे आपलं वरती म्यू एस इंटू यन, तो यहाँ पे मैं लिखूँगा म्यू एस इंटू यन को रिप्लेस किया, यन इज रिप्लेस्ड एज एम वी स्क्वायर बाय आर इज इक्वल्स टू, इधर क्या लिखा था अपन ने, ओ सॉरी नॉट म्यू एस तो कवर हो गया, यहाँ पे लिखा था एम जी। ओके देखो ये इक्वेशन, ये म्यू एस इंटू यन को रिप्लेस किया। क्यों रिप्लेस किया? बिकॉज यन इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, और सेंट्रीपिटल फोर्स से रिप्लेस होगा। एम दोनों तरफ का कैंसिल हुआ, तो अपन का इक्वेशन क्या बन गया, आर उधर चला गया, म्यू एस नीचे आ गया, तो वी स्क्वायर इज इक्वल्स टू आर इंटू जी अपॉन कौन, म्यू एस, एंड वी इज इक्वल्स टू क्या बनेगा फिर, रूट ऑफ आर जी अपॉन म्यू एस। सो जब भी कोई गाड़ी चलाएगा वॉल ऑफ डेथ से, ठीक है, मौत के कुएं में गाड़ी चलाएगा, उसका वेलोसिटी इतना होना मांगता, तो उनको तो वो स्पीड बताया होता है, गाड़ी जो चलाते हैं उनको बताया होता है कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ये कॅल्क्युलेशन करके। सो गाडीचा स्पीड बघा, ते जास्त वाढवत पण नाही आणि कमी पण ठेवत नाही, ठीक आहे। एकदा का तो स्पीड त्यांनी अटेंड केला, त्या स्पीडने लगेच ते वरती चढतात। आधी काय करतात ते, खाली ग्राउंड असतं, हे बघा ग्राउंडवरच अशी गोल 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 फिरतात, आणि एकदा का तो स्पीड अटेम्प्ट केला लगेच असे वरती चढतात, आणि वरती चढून आहे ना ते असे हळूहळू हळूहळू सर्क्युलर फॅशनमध्ये वरती येतात। एम आय करेक्ट? कितने लोगों ने देखा है मौत का कुआं? या वीडियो प्ले करूँ, क्या करने का? सिद्धि, तनुजा, शीतल, साक्षी साबळे, वर्षा गुले, वीडियो प्ले करायचा है का? ठीक है, मौत का कुआं डालता हूँ यहाँ पे, वॉल ऑफ डेथ, वेल ऑफ डेथ, ठीक है, वेल ऑफ डेथ घ्या किंवा वॉल ऑफ डेथ घ्या, एकच मिनिट, वेल ऑफ डेथ फिजिक्स, इमेजेस दिखाओ बाबा अपन को। ये देखो गाड़ी, ये देखो, बाप रे बाप, डोक्याला ताप, देखो देखो बच्चा पार्टी, डॅन, ये तो है फिजिक्स का कन्सेप्ट, ठीक है। सो बघा ती गाडी कशी चालली आहे, वॉल ऑफ डेथ दिसतीये का सर्वांना? इंटरेस्टिंग ना? बघा कसे आडवे झालेत ती लोक, आणि ती चालवत आहेत गाडी। आता काय व्हिडिओ प्ले करून दाखवत नाही, पण इथं बघा सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या त्यांनी। हे बघा इथं दिसतंय कॅल्क्युलेशन, दिसतंय का स्क्रीनवर? ते दिसत नसेल तर मी मोठी करतो स्क्रीन। हे सगळे कॅल्क्युलेशन ते ठरवतात, आणि मग तेवढ्या स्पीडने ते गाडी चालवतात। आपला physics.com। ओके सो देखो यहाँ पे यूट्यूब का वीडियो भी है बाबा वॉल ऑफ डेथ का। आणि वरती चढण्यासाठी बघा स्टार्टिंगला असं थोडासा त्यांनी रॅम्प केलाय, रॅम्पवरनं वरती आलं की मग एकदा त्या स्पीडला गाडी गेली की डन। दिसतंय इथं सर्वांना पिक्चर क्लियर सभी को? देखो वी स्क्वायर निकालने के लिए उनका जो फॉर्मूला है, नॉर्मल रिएक्शन फोर्स एम जी, म्यू लिया, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, नॉर्मल रिएक्शन फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, फ्रिक्शन इज म्यू टाइम्स एन, वेट इज एम जी विच इज डायरेक्टेड डाउनवर्ड, 18,750 न्यूटन, 15 kg। आता हे कॅल्क्युलेशन्स काय घेतलेत, आता आपण ते वाचत बसलेलं नाही आहे, पण बघा व्हेलॉसिटी इथं मिनिमम घेतली आहे 40 km/h। म्हणजे आपल्या गाडीवर बघा रेस काटा असतो, रेस काटा सर्वांनी बघितलाय का? रेस काटा गाडीचा 30च्या स्पीडने चाललोय, 40च्या स्पीडने चाललोय, तर तो रेस काटा ते सांगत असतो बच्चा पार्टी। ओके अंडरस्टूड? इंटरेस्टिंग ना बच्चा पार्टी लोग? अरे फिजिक्स असंच शिकायचं असतं, ठीक आहे। जोपर्यंत तुम्ही फिजिक्सला रिअल लाईफ
कन्सेप्ट सोबत किंवा रिअल लाईफ एक्झाम्पल बरोबर कम्पेअर करणार नाही तोपर्यंत तुम्ही फिजिक्सच्या प्रेमात पडणार नाही. ठीक आहे. सो वेल ऑफ डेथ किंवा वॉल ऑफ डेथमध्ये जो आपला स्पीड आलाय तो अशा प्रकारे आलाय. ओके, मग आपण काय करणार आहे आता बघा, आपल्याकडे आता 3-4 फॉर्म्युल्यांचा आता संच झाला आहे. ह्या संचावर बेस्ड आपण आहे ना त्याचे न्यूमेरिकल्स बघणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला आता आणखी एक शिकवणार आहे आणि तो शिकवणार आहे कोनिकल पेंडुलम. तर सर्वांनी कोनिकल पेंडुलम बघायचं आणि कोनिकल पेंडुलमचं मी रिलेशन तुम्हाला एक्सप्लेन करवतो. चालेल बच्चा पार्टी, चलेगा? कोनिकल पेंडुलम सीखना है, इंटरेस्ट आ रहा है आपको? इंटरेस्ट येत असेल तर शिकवायला, नाही तर काय तिळगुळ घ्यायचं फक्त गोड गोड बोलायचं वर्षभर, मुलांकडनं फीस घ्यायच्या, ॲडमिशन करायचं, याला काय अर्थ नाही. ठीक आहे, पोरांच्या डोक्यात उतरवणार आहे आपण फिजिक्स, बरोबर ना? ओके, सो कोनिकल पेंडुलमचा कन्सेप्ट मला लगेच कव्हर करतो. इकडे बघा आता कोनिकल पेंडुलम. सो कोनिकल पेंडुलममध्ये सिम्पल लॉजिक लक्षात ठेवायचं बच्चा पार्टी. हे बघा, किती अवघडातला अवघड न्यूमेरिकल असू देत आणि किती अवघडातला अवघड कन्सेप्ट असू देत, माझ्याकडे तो सोपा करून शिकायला मिळेल. आणि एकदा का गोष्टी सोप्या झाल्या तर आपण त्याचा अभ्यास करायला लागतो. ज्यावेळेस गोष्टी अवघड असतात आपलं ह्युमन ब्रेन म्हणतो नको रे बाबा, ते फिजिक्सचे न्यूमेरिकल, ते फिजिक्सचे डेरिवेशन हातच नको लावायला बाबा, आपल्याला काय ते जमत नाही. ठीक आहे. सो त्याच्यामुळे विषयात आवड निर्माण करणं हा माझा प्रोपोगंडा आहे आणि या पद्धतीने मी जात असतो. बरं, कमिंग बॅक, इथे बघा आता कोनिकल पेंडुलम म्हणजे माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. ती ऑब्जेक्ट अशी आहे सपोज, ती ऑब्जेक्टचं आता या ठिकाणी मी करवणार आहे सर्क्युलर मोशन. पण कुठलं मोशन आहे हे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. कुठलं? हॉरिझॉन्टल. आता थोडंसं माझी डायग्राम एवढी करेक्ट नाही आली बच्चा पार्टी, सॉरी फॉर दॅट. ठीक आहे, टेक्निकली बघा आता तुम्ही अशा प्रकारे, हे बघा लाईक दिस. हां, ओके, सर्कल थोडा तरी मॅच होतं आता. तर गंमत काय, हे बघा, तुम्ही झोका खेळलेत का? झोका नागपंचमीच्या दिवशी झोका मित्रमैत्रिणीला घेऊन बसून तुम्ही झोका खेळले असताल, नक्कीच खेळले असताल. मग झोक्यामध्ये किंवा नॉर्मल झाडावर जर तुम्ही झाडाच्या फांदीला झोका लावलाय बच्चा पार्टी, सपोज असा झाडाच्या फांदीला आपण झोका लावलाय. ठीक आहे, झोक्यावर आपण बसलोय, आपल्यासोबत आपण आपली मैत्रिणीला घेऊन बसलोय, राधाकृष्ण बसले. ठीक आहे, राधाचा मी थोडे केस दाखवतो असे आणि हातात हात घेऊन राधाकृष्ण असे बसलेत आणि झोका घेत आहेत. ही झाड आहे. ठीक आहे, झाडाची ही फांदी आहे. ठीक आहे, ओके, लाईक दिस. हां, तर झोका खेळताना झोका काय तुमचा असा गोल गोल फिरतो का? मला सांगा, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फिरतो का झोका? तनुजा, सिद्धी, शीतल सांगा, साक्षी, झोका कसा फिरतो? खोसे, मसिरा शेख, त्यानंतर कृष्णागिरी, ज्ञानेश्वरी बडे, शेळके, गीते सांगा, गिरवले, उदावन, झोका कसं असतो? टू अँड फ्रो. सर आगे पीछे चलता है ऐसा, टू एंड फ्रो अबाउट इट्स मीन पोजीशन. ये मीन पोजीशन है, उसके मीन पोजीशन पे वो झोका आगे पीछे स्विंग, आगे पीछे. इसको बोला जाता है नॉर्मल ऑसिलेटरी मोशन. क्या बोलते हैं उसको? ऑसिलेटरी मोशन म्हणतात, टू अँड फ्रो. इवन तुम्ही पेंडुलमचं क्लॉक बघितला असेल आपल्या घरी, पेंडुलम क्लॉक जर तुमच्या घरी असं वॉल वॉच असेल 12, 6, 3, 9, ठीक आहे, असं पेंडुलम क्लॉक असेल आणि त्याच्या घरी असा तिथं घंटा असतो बघा, त्याच्यामध्ये घंटा टिक 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 आगे पीछे टू एंड फ्रो. तो ये ऑसिलेटरी मोशन हुआ, इसको बोला जाता है सिंपल पेंडुलम. क्या बोलेंगे इसको? सिंपल पेंडुलम. ये जो मोशन है सिर्फ आगे पीछे जो होता है उसको बोलते हैं सिंपल पेंडुलम वाला मोशन. लेकिन मैं आपको पढ़ाने वाला हूँ कोनिकल पेंडुलम. तो इसको कोनिकल पेंडुलम क्यों बोलते रे बाबा? तो देखो यहाँ पे हे बघा, आता ह्या जो सपोर्ट आहे, ह्या सपोर्टला ही ऑब्जेक्ट टाय केलेली आपण, ह्या ऑब्जेक्टला म्हणूयात आपण बॉब. तिचं मास आहे सपोज यम. ठीक आहे, आणि ही बॉब आहे ना आता हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आहे आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म केल्यामुळे असं वाटतं तिने कोनच ट्रेस केला आहे. कोन म्हणजे आपण बड्डे असतो कोणाचा, बड्डेच्या वेळेस डोक्यात जी टोपी घातो कोनिकल शेपची असते बघा, कोन. सो हे पण आता असं फिरणार आहे बघा, असं लाईक दिस. जी पिवळी लाईन दिसते तुम्हाला अशी बघा, लाईक दिस. सो सेंटरच्या भोवती ते असे हॉरिझॉन्टल फॅशनमध्ये फिरणार आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे एकटा फिरणार आहे का? नाही, त्या दोरीला घेऊन फिरणार आहे, समजून घ्या. सो दोरीसोबत ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होतं आहे कुणाचं? कोनिकल पेंडुलमचं. ठीक आहे, सो दोरीला घेऊन अशा प्रकारे जर गोलाकार हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन केलं ऑब्जेक्टने, हॉरिझॉन्टल
सर्क्युलर मोशन. सीएम, सीएम मतलब चीफ मिनिस्टर नाही. बघा इथं झालं होतं टू अँड फ्रो, सिर्फ आगे पीछे मोशन हो रहा था. यहाँ पे सर्क्युलर मोशन हो रहा है हॉरिझॉन्टल प्लेन में. ठीक आहे. आता माझ्याकडे तुम्हाला दाखवायला इथे कॅमेरा माझा टर्न ऑन नाही आहे, पण मी आज तुम्हाला आजच्या सेशनमध्ये किंवा पुढच्या आठवड्यात आपले जे सेशन होणार आहे त्या आठवड्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला वर्गातले व्हिडिओ दाखवेल. तुम्ही आपल्या त्या ग्रुपवर आहात ना सर्वजण जॉईन? तुम्ही लोक आहात की नाही जॉईन त्या ग्रुपवर? हो यस. तो आपला जो हो सर. कम्युनिटीचा लिंक आहे. यस यस, थँक्यू. तर कम्युनिटीच्या लिंकवर तुम्ही जॉईन व्हा. त्यावर पण मी ते व्हिडिओ टाकेल. ह्याच आठवड्यात जे झालेत ना गोष्टी त्या मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला आवडतील. बरं, कोनिकल पेंडुलम. मग आता कोनिकल पेंडुलममध्ये देखणेवाली बाते काय पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो इकडे बघा आता सर्वांनी. तर कोनिकल पेंडुलममध्ये ही ऑब्जेक्ट आहे आपली सेंटरला. हा इथं सपोज ही ऑब्जेक्ट इथं आली म्हणजे अशी आपण दोरा आहे. आता एका कडेला घेतलं त्याला, एका कडेला घेतलं म्हणजे सेंटर बरोबर आणि व्हर्टिकल प्लेन बरोबर काहीतरी अँगल केला आहे. आता ह्या ऑब्जेक्टचं होतं आहे आपलं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन अशा प्लेनमध्ये. ठीक आहे. आणि याच्यावर ॲक्ट होतं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज ॲक्टिंग डाऊनवर्ड्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज गिवन बाय द फॉर्म्युला मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जी. बरं, मग आता देखणेवाली बात आहे. बच्चा पार्टी काय करायचं हे बघा. लगेच इथं अशी आडवी लाईन मारून घेतली, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला एक्सटेंड केला. ठीक आहे. एकदम आडवी लाईन अशी मारायची आहे की ती सेंटरला आणि याला मॅच झाली पाहिजे, टुवर्ड द सेंटर लाईक दिस. ट्रीट दिस एज लाइक एक्स एक्सिस एंड दिस, ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स को एक्सटेंड किया, ट्रीट दिस एज लाइक वाय एक्सिस. बघा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असं ट्रीट करा. बरं, हा अँगल जर थीटा असेल तर हा पण अँगल अल्टरनेट अँगल प्रॉपर्टीने हा अँगल पण काय असेल, थीटा. बरं, आता ऑब्जेक्ट ज्यावेळेस एखाद्या दोरीला अडकवता तर ऑब्जेक्टमध्ये निर्माण होतं असतं टेन्शन. आणि टेन्शन जे असतं इट इज वन ऑफ द काइंड ऑफ फोर्स. इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द फिक्स्ड एंड. ज्या दोऱ्याने फिक्स्ड एंडला आपण बांधलंय, त्या ऑब्जेक्टला आपण दोऱ्याने बांधलंय फिक्स्ड एंडला, त्या डायरेक्शनमध्ये T0 पाहायला मिळेल. बरं, मग हा T0 नावाचा फोर्स रिझॉल्व करायचा. रिझॉल्व करण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे अलॉंगवाला कॉम्पोनंट हमेशा असतो T0 टाइम्स. म्हणजे फोर्सची व्हॅल्यू जशी तशी घ्यायची, मल्टिप्लाइड बाय फॅक्टर कॉस थिटा. आणि अपोजिटवाला कॉम्पोनंट म्हणजे हा जो आहे बघा टुवर्ड द सेंटर येल्लोवाला, हा बघा हा वाला. ठीक आहे. सर्वांना स्क्रीन दिसते तर हा बनतो T0 इंटू साईन थिटा. तो हा T0 साईन थिटा आपल्याला देईल सर्क्युलर मोशन करण्यासाठी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे mg डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जाणारा, त्याला कुणी बॅलन्स केलं आहे, T0 कॉस थिटाने, जो अपवर्ड डायरेक्शनमध्ये चालला आहे. बच्चा पार्टी यहाँ तक चीज़ें क्लिअर. बरं, आता ह्या रूफटॉपपासनं सेंटरपर्यंत जे पॉईंट असतं त्याला म्हणतात हाईट एचच्या. आणि ही जी स्ट्रिंग आहे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही कनेक्ट केलेली, तिची जी लेंथ आहे ती लिहितात यल. ठीक आहे. हे बघा लेंथ लिहितो मी इथं दाखवतो यल, लेंथ ऑफ ए स्ट्रिंग. सो यल इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ए स्ट्रिंग, लेंथ ऑफ ए स्ट्रिंग. त्यानंतर एच इज हाईट ऑफ सेंटर ऑफ सर्कल फ्रॉम फिक्स्ड एंड, फिक्स्ड टॉप सरफेस. ठीक आहे. असं कन्सिडर केलं. ओके, यहाँ तक चीज़ें क्लिअर. मग मला सांगा कुणी कुणाला बॅलन्स केलं. चला बरं पटकन आता डाऊनवर्ड फोर्सला कुणी बॅलन्स केलं. ऐश्वर्या, वुड यू लाईक टू स्पीक, वुड यू लाईक टू T cos आन्सर? theta. T0 cos theta. यस गीते, व्हेरी गुड. सो T0 कॉस थिटाने, T0 कॉस थिटाने कुणाला बॅलन्स केलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. ओके, लिहून टाकलं इथं लगेच. हां बोला काय म्हटले लंके, बोला. T0 कॉस थिटा इज इक्वल्स टू काय लिहिलं मी, mg. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. बरं, दुसरं इक्वेशन, हा जो T0 साईन थिटा फॅक्टर आहे, हा T0 साईन थिटा काय प्रोव्हाइड करेल आपल्याला, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो सर, mv²/r असतो. कॉल इट ॲज इक्वेशन 2. म्हणजे डाऊनवर्ड फोर्स इज बॅलन्स बाय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज बॅलन्स बाय T0 cos theta and inward centripetal force is provided by the component T0 sin theta. What is T0? T0 टाइम पिरियड आहे की टेन्शन आहे सांगा बरं. T0 काय सांगा, टेन्शन प्रेझेंट इन द स्ट्रिंग. आता बघा बच्चा पार्टी, पुस्तकवाले काय करतात, टी लिहितात. मी T0 लिहिलाय कारण तुमच्या मनामध्ये कॅपिटल T आणि T0 मध्ये कन्फ्युजन होता कामा नये. ओके, यहाँ तक चीज़ें क्लियर. वर्षा गुले, तनुजा मोरे, सिद्धि लबड़े, साक्षी साबड़े, वाघमारे, यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को. जाओ मैं आगे खोसे.
देन प्रेम लंके, प्रेम गाडेकर, मसिरा शेख, महेश सुपेकर, कृष्णा गिरी, देन ज्ञानेश्वरी बडे, शैके गीते, गिरवले, उदावंत, लवांडे, यवले, राठोड, ऐश्वर्या वाघ आणि आदित्य भांड. ओके, सो मग टेन्शन इन द स्ट्रिंग लिहून टाकलंय मी. बर, आता सोपं आहे खूप. काय करायचं, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करा. डिवाइड इक्वेशन 2 को इक्वेशन 1 से डिवाइड करो. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. क्या बनेगा इक्वेशन, बोलो. t0 इंटू साइन थीटा डिवाइडेड बाय t0 इंटू कॉस थीटा इज इक्वल्स टू, ऊपर बना mv² बाय r, नीचे बना m इंटू जी. t0 के साथ t0 क्या हुआ, कैंसल. थीटा के साथ थीटा कैंसल. बराबर ना बच्चा पार्टी, बरोबर ना. साइन थीटा अपॉन कॉस थीटा. नाही. साइन tan theta. टॅन थीटा. छान छान आहे, जागेवर आहेत तुम्ही म्हणायचं. यमला यम कॅन्सल झाला. टॅन थीटा इज इक्वल्स टू काय उरला रे बाबा. परत एकदा v² अपॉन आर जी. ओके, इथं पेज संपलेलं दिसतंय आपलं. मी खालच्या पेजवर घेतो. ठीक आहे. t0 साइन थीटा इज इक्वल्स टू, मेरा बन गया टॅन थीटा. असं कॅन्सल करायचं नाही, असं कॅन्सल होत नाही. ठीक आहे. v² अपॉन आर जी. मग v² इज इक्वल्स टू काय बनला, आर जी इंटू काय, टॅन थीटा. मग अशी सारखाच फॉर्म्युला बनतोय बघा. एक ठिकाणी आपण बघितलं होता, व्हेकल ऑन ए बैंक रोड, v इज इक्वल्स टू रूट ऑफ आ गया आर जी टैन थीटा. जहाँ पे फ्रिक्शन आपने कंसिडर नहीं किया तो आ गया मेरा आंसर, आ गया एक फॉर्मूला. सो लीनियर वेलोसिटी विथ विच दिस ऑब्जेक्ट शुड रोटेट, ये बन गया मेरा ये फॉर्मूला, v इज इक्वल्स टू रूट ऑफ आर जी टॅन थीटा. बच्चा पार्टी, आता एक छोटासा पुढचं डेरिवेशन म्हणजे यातलाच एक छोटासा पार्ट. मला टाइम पिरियड काढायचा आहे. सो व्हॉट डू बाय टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे ह्या ऑब्जेक्टने, कोनिकल पेंडुलमने त्याची एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी घेतलेला वेळ. ओके, कोनिकल पेंडुलमचा कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर तोही कन्सेप्ट मी इथं दाखवतो. ठीक आहे. आपण व्हिडिओची कशाला वाट पाहायची बाबा. तर कोनिकल पेंडुलम बघा दाखवतो मी तुम्हाला. इथं इमेजेस आहे का, व्हिडिओज आहे का बाबा, दाखवा आम्हाला. बरं, हे बघा इथं एक इमेज दिसते आम्हाला. इथं पण दाखवतोय बघा. हे असं अशा प्रकारे फिरतं. इथं अँगल बनवला आहे त्याने थीटा. फाईन, यहाँ तक चीज़ें क्लिअर. व्हिडिओ असेल तर दाखवा बाबा मला दाखवा कोनिकल पेंडुलमचा. बरं, ठीक आहे. यूट्यूबला आहे. यूट्यूबवर मी त्यांच्यापेक्षा चांगलं एक्सप्लेन करू शकेल तुम्हाला. ओके, कमिंग बॅक. मग त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी तुम्हाला सांगेल आता परत एकदा. बरं, आता मला काढायचं आहे टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजे काय, इथं लिहितो टी म्हणजे टाईम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. पीरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम, तो उसका टाइम पीरियड क्या होगा. अभी थोड़ा सा डेरिवेशन बड़ा है. आई डोंट थिंक दैट आई कैन कवर. शल आई एक्सटेंड द सेशन फॉर 5 minutes. कॅन आय टेक युअर 5 minutes, की मग तुम्हाला पुढच्या सेशनसाठी गिअरअप व्हायचं आहे असं काही आहे का. कारण मग हा कन्सेप्ट होऊन जाईल आणि मग याच्यावर लगेच तुम्हाला MCQ क्वेश्चन पण प्रॅक्टिससाठी मी टाकून देईल. चालेल का. गुले, मोरे, लबडे बोला. शीतल चोर, साक्षी साबळे. ओके ओके ओके, स्टॅमिना आहे म्हणायचं. फिजिक्सच्या लेक्चरला झेलू शकता तुम्ही, आहे की नाही. बोर जरी झाले तरी झेलू शकता येते. मग चला मी घेतो पुढे. सर, टाइम पिरियड काय. तर टाइम पिरियड मगाशी जो फॉर्म्युला घेतलाय तोच फॉर्म्युला मी परत एकदा घेतो. प्रेम वाढव नाही बोलायचा, ठीक आहे. आणि जर लयच वाढव बोलायचं असेल तर आपण पर्सनली बोलूया. माझा नंबर पण देतो तुला. ठीक आहे. ठीक आहे. भाऊ लेफ्टच झाला लगेच मीटिंगला एकाच शब्दात. बरं, ठीक आहे. ठीक आहे. सो असे असतात कार्यकर्ते जे जास्त आघाव असतात, स्वतःला जास्त शहाणं समजतात. पण ठीक आहे, कधी कधी होतं. रश ऑफ ब्लड असतं ना तुमचा. टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. तर टाइम पिरियड काढण्यासाठी मगाशी जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला मी इथं वापरतो बच्चा पार्टी. काय होता फॉर्म्युला, टॅन थीटा इज इक्वल्स टू, सपोज या फॉर्म्युल्यामध्ये mv² बाय आरच्या ऐवजी मी जर mr⍵² वापरला असतं तर काही प्रॉब्लेम झाला असता का. नाही सर, तेच आलं असतं. कळतंय का तुम्हाला. तर मग मी असं इथं रिप्लेस करू शकतो का. बघा, जे v² बाय आर जी लिहिलंय तुम्ही, v² अपॉन आर, तर इथं r⍵² अपॉन जी येईल. चालेल का, लिहू का मी तसं. हे बघा, ती जे इक्वेशन आहे ना, ते इक्वेशन परत मी इथं घेतो. हां, गिरी काय झालं, काय आलं, काय विचारायचं आहे का. कृष्णागिरी. नाही. हां, ठीक आहे. बर,
तर मायक्रोफोन म्यूट ठेवायचा, मग जर काही अडचण असेल तर यू कॅन स्पीक, यू कॅन इंटरप्ट मी, ठीक आहे, बट अननेसेसरी इंटरप्ट नाही करायचं. सर्वजण मोमेंटममध्ये असतात एक शिकून घेण्याच्या, आणि उगाच आपण काही इंटरप्ट करायचं नाही. हां, बरं. टाईम पिरियड, मग हे बघा, मग अशी एक असं कन्सेप्ट लिहिलं होतं, T0 साइन थिटा अपॉन T0 कॉस थिटा इज इक्वल्स टू, आपलं इथं टर्म होती mv²/r अपॉन काय होती mg. मग आता mv²/r म्हणजेच कोण, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा दुसरा एक फॉर्म्युला आहे काय, mr ओमेगा स्क्वेअर. मी काहीच बदल करत नाही, मी फक्त हा फॉर्म्युला त्याच्यासारखा लिहितोय. चालेल का असं लिहिलं तर तुम्ही सांगा. तुम्ही हो म्हटले तर मी जाणार आहे पुढे, आणि तुम्ही नाही म्हटले तरी मी तसंच जाणार आहे पुढे, ठीक आहे. सर, कारण मला टाइम पिरियड काढायचा है. ओके, फाइन विथ दिस एवरीवन. सो शैल आई गो अहेड? या ओके. सो m के साथ m क्या होगा, फिर मेरा कट हो गया. ये तो अपन ने कर दिया है, v²/rg का ये फॉर्मूला आपने पढ़ा है अभी. सो m के साथ m कट हुआ, तो बचा कौन यहाँ पे, T0 के साथ T0 कट हो गया सर, ठीक है. सो साइन थीटा अपॉन कॉस थीटा, सर अपन ने लिख दिया टैन थीटा. ओके, सो टॅन थीटा इज इक्वल्स टू, सांगा फॉर्म्युला सांगा, इकडचा फॉर्म्युला सांगा, आर ओमेगा स्क्वेअर अपॉन काय, जी. बरं, मग ही दोन्ही टर्म आता तिकडे जाऊ द्या, जी आणि आर, राहिला कोण, ओमेगा स्क्वेअर. मग ओमेगा स्क्वेअर कसं लिहितात, तर जी इंटू टॅन थीटा अपॉन कोण, आर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. स्टेप समजली, जी तिकडे गेला बच्चा पार्टी, टॅन थिटाला मल्टिप्लाय झाला, आर खाली आला याच्या, ओमेगा स्क्वेअर. बरं, ओमेगा म्हणजे काय असतं, अँग्युलर वेलोसिटी. आता ज्यांनी पहिलं लेक्चर केलेलं नाही त्यांच्यासाठी सांगतो, ओमेगा इज ऑल्सो गिवन बाय द फॉर्म्युला 2π/t. बराबर. मग ओमेगाचा फॉर्म्युला टाकला रे बाबा हो, 2π/t, वेअर 2π इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन रेडियन्स इन वन कम्प्लीट सायकल अपॉन t इज टाइम पिरियड. आता कळलं मी T0 का वापरलं होतं मग अशी. व्हॉट इज t, टाइम पिरियड, टाइम टेकन बाय दॅट कोनिकल पेंडुलम टू कम्प्लीट इट्स वन सर्क्युलर मोशन. एक त्याचं ऑसिलेशन, एक सायकल त्याची कंप्लीट करण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे टाइम पिरियड. आणि कॅपिटल T0 म्हणजे कोण होता, कुणाला सांगायला आवडेल का, T0 क्या था, T0 सिद्धी लपडे. टेंशन. यस, टेंशन फोर्स, वेरी गुड. सो मग यस, तो यहाँ पे देखो 2π/t रिप्लेस किया, ये जी टैन थीटा है अपॉन क्या, आर, लेकिन यहाँ पे स्क्वायर है, टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग SQRT ऑन बोथ साइड. तो इक्वेशन क्या बनेगा, बोलो फिर, चलो बल्दी बच्चा पार्टी. तो ये बन गया सर, ये बन गया है जी रूट ऑफ, हाँ बोलो, जी टैन थीटा अपॉन आर इज इक्वल्स टू, यहाँ पे बनेगा 2π/T. कैपिटल टी उस तरफ चला गया, बाकी का टर्म इस तरफ, ये कैपिटल टी आणि तिकडची टर्म इकडे आला, कॅपिटल टी, किंवा उलटा पालटं करा, कसं आहे तुम्हाला जे योग्य वाटेल. मी तर असं करेल, 2π √2π इथंच ठेवला, हे वरती आलं, आर वरती आला, खाली कोण बनला, जी टॅन थिटा. झाला माझा फॉर्म्युला बच्चा पार्टी. टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. मग याची वेगवेगळी रूपं आपण वाटल्यास उद्याच्या सेशनमध्ये बघू, ठीक आहे. सो टाइम पिरियड, कारण ह्या टॅन थिटाला रिप्लेस करता येईल, ह्या आरला रिप्लेस करता येईल. ह्या आरला कसं रिप्लेस करायचं, जीला कसं रिप्लेस करायचं, तर ते ट्रायंगलवरनं होणार आहे. आणि त्या ट्रायंगलरच्या फॉर्म्युल्यामुळे इथं वरती बघा, इथं बरं ते पण लगेच लॉजिक मी लगेच तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला ते होमवर्कसाठी देतो. हे बघा आता बच्चा पार्टी, असा आपला पेंडुलम होता, इथं फिक्स टॉप होता वरती, आणि इथं तुमची ऑब्जेक्ट होती लाईक दिस, बरोबर. आणि आपण याला म्हटलं होतं हाईट एच, आठवतंय, याला म्हटलं होतं आपण यल, लेंथ यल. ओके, हा अँगल होता तुमचा थिटा, बरोबर का. हां, मग मला आता सांगा, हे जे अंतर आहे याला काय म्हणताल तुम्ही, याला आपण म्हटलं होतं रेडियस. का बरं रेडियस, कारण सर हे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन चालू होतं, मग याला म्हणूयात आपण रेडियस आर. मग मला असं दिसतंय हा एक ट्रायंगल आहे, आपला पायथागोरस बाबाचा ट्रायंगल. हाँ, 30 60 90 थीटा, ये एंगल 90 है यहाँ पे, ये हो गया हाइपोटेनियस यल, ये हो गया हाइट एच, ये हो गया आर. तो बच्चा पार्टी आरला रिप्लेस करता येईल का, एल आणि एचच्या टर्म्समध्ये येईल सर, रिप्लेस करता. टॅन थीटाला पण रिप्लेस करता येईल. आई वॉन्ट दिस फॉर्म इनटू लेंथ के टर्म्स में चाहिए. कॉस थीटा, टॅन थीटा, साइन थीटा काही येऊ द्या, पण इथं आरला तुम्ही एलने रिप्लेस करा. असं काही करता येईल का तुम्हाला, सांगा बरे. एलने जर रिप्लेस करायचं म्हटलं तर काय करता येईल सांगा बरं. आता यल म्हणजे कोण आहे आपल्यासाठी, तर हायपोटेनियस आहे. हायपोटेनियसच्या टर्म्समध्ये त्याला रिप्लेस करा.
चालेल. येईल करता तुमच्यासाठी देतो आता डेरिवेशन. 2-3 रूपात तुम्हाला काय काढता येईल हे बघा. राईट डाऊन दॅट टाइम पिरियड इन टर्म्स ऑफ टी, इन टर्म्स ऑफ एच, हाईटच्या टर्म्समध्ये लिहा, टी इन टर्म्स ऑफ यल. मल्टिप्लिकेशनमध्ये फॅक्टर टॅन थिटा कॉस थिटा साईन थिटा काही येऊ द्या, आय एम ओके विथ इट. टॅन थिटा नाही येणार फक्त फॅक्टर त्यावेळेस. ओके, वुड यू लाईक टू डू दॅट? आदित्य, ऐश्वर्या, यवले, देन लवांडे, उदावन, गिरवले, गीते, शेळके, बडे, गिरी, सुपेकर, शेख, गाडेकर, खोसे, वाघमारे, साबळे, चोर, लबडे, मोरे, गुले. अरे बापरे, थकून गेलो बाबा सगळ्यांची नावं घेता घेता. अटेंडन्स पण होऊन गेली पण. ओके, सो मग मला सांगा, वुड यू लाईक टू राइट डाउन इट इन टर्म्स ऑफ आर को रिप्लेस करोगे एल और एच के टर्म्स में? मग काय काय सीखा अपन ने आज? आज सर अपन ने सीखा R is equal to sin theta into L. आर इज इक्वल्स टू, व्हेरी गुड. इथलं इक्वेशन सांगितलं का तू? ठीक आहे, बरं इथं लिहून देतो रे बच्चा पार्टी तुम्हाला. साइन थीटा, हे बघा साइन थीटा असतो अपोजिट अपॉन हायपोटेनियस, आर अपॉन यल. तो यू कैन रिप्लेस आर इज इक्वल्स टू यल टाइम्स साइन थीटा. और टैन थीटा को भी रिप्लेस करो फिर गीते, शेके. टॅन थीटाला कसं रिप्लेस करणार मग? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. एक साइन थीटा कॅन्सल होईल, कॉस थीटा वरती जाईल, तसं करा. ओके, आणि एचच्या टर्म्समध्ये जर लिहायचं असेल तर कॉस थीटा इज इक्वल्स टू काय लिहिणार? एच अपॉन यल, ऐसा भी लिख सकते. ठीक है, सो यू कैन डू दैट. नाउ यू हैव दैट फ्रीडम. प्ले. R is equal to tan theta. ठीक है, यू कैन प्ले विथ दैट. ओके, गो अहेड. ओके, सो दिस इज ओशियन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. फिजिक्स आहे ना, हे बघा, तुम्ही 10वी पर्यंत ना तुम्ही फक्त गोष्टी पाठांतर केलेल्या आहेत. 11वी 12वी हे पाठांतरावर नाही चालत. 11वी 12वी हे गोष्टी समजून घेण्यावर चालतं. आणि तुम्ही म्हणजे 10वीला तुम्ही भलेही 95% 99% मिळवले असतील, 12वीला डायरेक्ट 20% कमी होतात. का कमी होतात? कारण 10वीच्या पद्धती इथं वापरलेल्या चालत नाही. आता आपल्याला गोष्टी समजून घ्यायला प्राधान्य द्यायचं आहे, पाठांतराला नाही. आणि जर तुम्ही गोष्टी समजून घेतल्या ना अशा प्रकारे, तर तुम्हाला सांगतो कसाही प्रश्न येऊ द्यात, तुम्ही त्याला टॅकल करण्याची पॉवर ठेवताल. ठीक आहे, सो यू कॅन हॅव दॅट बिलीफ इन युअर सेल्फ. आणि तेवढा कॉन्फिडन्स मी तुमच्यामध्ये देऊ शकतो. बच्चा पार्टी, मला फिजिक्समध्ये 2007 साली फिजिक्समध्ये 97 मार्क्स मिळून मी जिल्ह्यात पहिला होतो 2007ला. फिजिक्स कसं शिकवायचं, गेली 13 वर्ष मी फिजिक्स शिकवतोय मुलांना. तर फिजिक्स कसं शिकायचं आणि कसं शिकून घ्यायचं हे तुम्हाला आता ह्या सेशनमधनंही समजत असेल. तर जो मी प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला असा रिअल लाईफ एक्झाम्पलबरोबर कम्पेअर करून शिकवणार आहे आणि तुम्ही त्याच्या प्रेमात पडणार आहेत, समजून घ्या. सो या प्रकारे जर केलं, हां पण याच्यासाठी प्रॅक्टिस लागेल. फक्त गोष्टी ऐकून होत नाही. तुम्ही आत्तापर्यंत गोष्टी ऐकल्या असतील, पाठांतर केल्या असतील, पण आता लिहिण्यासाठी पण प्राधान्य द्यायचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेपला तुम्ही अडणार आहेत. मग तुम्हाला त्याच्यासोबत खेळावं लागेल त्या इक्वेशनसोबत. अँड येस, आय एम कॉन्फिडंट की तुम्ही नक्कीच त्याच्याबरोबर खेळताल, कष्ट घेताल आणि नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल. ओके, जर तुम्हाला हे सेशन्स आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच आपल्याबद्दल रिकमेंड करा. त्यांना त्या ग्रुपमध्ये इन्व्हाइट करा की ग्रुपमध्ये जॉईन व्हा. ही लोक ऑनलाईन क्लासेस घेत आहेत, पण असं आम्हाला वाटतच नाही की हे ऑनलाईन घेत आहेत ते तेवढ्याच एनर्जीने. ज्या ऑफलाईन क्लासरूम कोचिंगमध्ये आम्ही जेवढ्या एनर्जीने उभे राहतो त्याच एनर्जीने तुम्हाला इथं पण डिलिव्हरी मिळेल. ठीक आहे, आणि ती पण डिलिव्हरी कॉन्स्टंट, कंटिन्युअस, कन्सिस्टंटली विदाउट फेल मिळेल. ठीक आहे, सो होप यू हॅव एन्जॉयड टुडेज सेशन. प्लीज रिकमेंड अँड डू लेट Success Science Academy to know to your friends. Okay, so thank you everyone, thank you for joining. Next session तुमचं वाट पाहत आहे आता. ठीक आहे, मी ह्या नोट शेअर करतो ग्रुपवर. चालेल ना? मग तेवढे फॉर्ममध्ये लिहा दुसरे इक्वेशन्स आता. चलो, बाय बाय, गुड नाईट.